हेलो एवरीवन, आज हम हमारा आगे का पार्ट कंटिन्यू कर रहे हैं बिजनेस इन्वायरमेंट के बारे में. लेट्स सी अबाउट दैट. फर्स्ट अबाउट द saying here in the national objective, being important part of the national economy, every business must have the objective of fulfill national goals and aspiration. सबसे पहले मेन मोटिव क्या होता है कि हम जो नेशनल गोल्स है, जो नेशनल ड्रीम्स है, वो क्या करें, फुलफिल करें. क्या के बारे में बताया गया है इसके अंदर कि हम जो बिजनेस करते हैं वो बिजनेस से क्या हासिल हो, हम हमारे क्या करें, जो इकोनॉमी है उसके अंदर हम क्या करें, बढ़ोतरी रहे, हम उसकी इकोनॉमी को क्या करें, आगे बढ़ाए. तो इसके अंदर ही बताया गया है हमारा जो पहला पॉइंट है वो है क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट. अभी इसके बारे में क्या कहा गया है क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट के बारे में. One of the important national objective of business to create opportunity for gainful employment of people. This can be achieved establishing new business and taking the all members inside of the business and expanding the market. इसके अंदर क्या कहा गया है कि जो हम बिजनेस स्टार्ट करने वाले हैं, सही है, वो क्या करें, हम डायरेक्टली बिजनेस को क्या करें, स्टार्ट करें, नया बिजनेस हम क्रिएट करें. और जब हम नया बिजनेस क्रिएट करेंगे तो उसके अकॉर्डिंग क्या करना है, हमें काम करना है. और जो नए बिजनेसमैन है उनके लिए भी हेल्प करना है कि हम क्या कर सके, उन लोग का जो बिजनेस है वो एक्सपांड कर सके, एक बिजनेस बढ़ाए, ठीक है, और डिस्ट्रीब्यूशन चैनल भी क्या हो उसके वजह से और बढ़े. तो ये इसके अंदर कहा गया है. उसके बाद में नेक्स्ट कहा गया है इसके अंदर प्रोडक्शन अकॉर्डिंग टू नेशनल प्रायोरिटी. अब इसके अंदर क्या कहा गया है कि जिस चीज की हमें सबसे ज्यादा नीड है उस चीज के अनुसार हम क्या करें, हमारा बिजनेस डेवलप करें, वो इम्पोर्टेंट है. जैसे सही है. सो वही कहा गया इसके अंदर कि हम क्या करते हैं, बिजनेस प्रायोरिटी देखते हैं, उसके हिसाब से हम क्या करेंगे, हमारा प्रोडक्शन क्या करेंगे और बढ़ाएंगे. जैसे जैसे लोगों के नीड्स है वो हम क्या करेंगे, इसके अंदर फुलफिल करेंगे. सही है, ये मेन ऑब्जेक्टिव कहा गया है. उसके बाद में बताया गया है इसके अंदर कॉन्ट्रीब्यूट टू द रेवेन्यू ऑफ द कंट्री. अभी इसके अंदर क्या गया है हम लोग को कि हम क्या करें, द बिजनेस ओनर शुड पे द taxes and dues honestly and regularly. This will increase the revenue of government which can the use of the development of the nation. सही है. हम क्या करेंगे, अगर बिजनेसमैन ने हमारे जो टैक्सेस है वो टाइम के ऊपर पे किए तो क्या होगा, इसके वजह से क्या होगा, हम लोग का जो रेवेन्यू है वो क्या होगा, इंक्रीज होगा. और इसकी वजह से जो हम टैक्स पे करेंगे वो गव्हर्नमेंट क्या करेंगे, कंट्री के डेव्हलपमेंट के लिए क्या करेंगे, यूज करेंगे. बरोबर आहे. मी तेच सांगितले की जे आपण टॅक्स पेड करणार आहोत ना, ते काय होणार आहे, कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी काय होणार आहेत, खूप युजफुल होणार आहेत. बरोबर आहे, हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आफ्टर दैट सांगितलेलं आहे सेल्फ सफिशियन्सी अँड एक्सपर्ट प्रमोशन. अभी इसके अंदर क्या कहा गया है की आपण काय करणार याच्यामध्ये की आपल्या देशाच्या बाबतीत जो काय आपण प्रोडक्ट यूज करतोय, जे आपल्याकडे जे पीक आपण पिकवतोय, बरोबर आहे, आपण जे स्वतः आपण काय करतोय, आपण आयात करतोय, आपण जे बनवतोय ते काय केलं, आपण आपलंच पीक आपण यूज करायला पाहिजे, आपले प्रोडक्ट आपणच यूज करायला पाहिजे. जे प्रोडक्ट आपल्याकडे ऑलरेडी बनतायत ते आपण यूज केले पाहिजेत. समजा आपल्याकडे जे बनत आहे तेच आपण बाहेरून मागवलं तर काय होणार आहे, खूप सारा आपल्याला आपल्या इकॉनॉमीमध्ये त्याचे फरक दिसणार आहे. बरोबर आहे. मग जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेच काय केलं पाहिजे, आपण लोकांनी यूज केलं पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपले जे रेव्हेन्यू आहे, आपले जे इकॉनॉमी आहे ते काय होईल, व्यवस्थित राहील. बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्त काय भारतीय देशावर निर्भर राहता येणार नाही. मग आपल्यामुळे काय आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने तुम्हाला मी आता सांगितलं की क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट मध्ये काय सांगितलं की आपण जे काय करणार आहोत, बरोबर आहे, जे आपण बिझनेस क्रिएट करणार आहोत त्याच्यामुळे काय होणार आहे, एम्प्लॉयमेंटची ग्रोथ होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपले मार्केट चॅनल वाढणार आहेत, आपले मार्केट खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपले डिस्ट्रीब्युशन चॅनल काय होतील, इन्क्रीज होतील. बरोबर आहे. नंतर सांगितलं की प्रोडक्शन अकॉर्डिंग टू द नॅशनल प्रायोरिटी. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे प्रोडक्शन करणार आहोत, बरोबर आहे, ते काय करणार, आपण गरज बघून एक्झॅक्ट काय गरज आहे, एक्झॅक्ट काय नीड आहे त्याच्यानुसार आपण काय करणार, आपला बिझनेस डेव्हलप करणार आहोत, आपण बिझनेस करणार आहोत. नेक्स्ट सांगितलं होतं की कॉन्ट्रीब्यूट द रेव्हेन्यू ऑफ द कंट्री. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपण जे टॅक्सेस जे आपण रेग्युलर बेसिसवरती पे केले, बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या देशाची जे रेव्हेन्यू आहे ते इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने आपण आपले टॅक्सेस व्यवस्थित पद्धतीने पेड करतोय, ते टॅक्सेस गव्हर्नमेंट आपल्याच फायद्यासाठी यूज करणार आहे. गव्हर्नमेंट काय करणार आहे, देशाची प्रगती कशी होईल, देश आपला कसा विकसित होईल, बरोबर आहे, त्याचप्रमाणे देशाची डेव्हलपमेंट कशी होईल ह्याच्या पद्धतीने बघून ते काय करणार आहे, ते टॅक्सेस यूज करणार आहे. नंतर जो लास्ट पॉईंट आपण बघितला सेल्फ सफिशियन्सी अँड एक्सपर्ट प्रमोशन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपल्या जे एक्झॅक्टली आपल्या देशामध्ये जे काय वस्तू बनत आहेत, जे आपण जे आयात करतो ते वस्तू जर आपण वापरल्या तर काय होणार आहे, आपण बाहेरून एक्सपोर्ट न करता आपलं काय करणार आहोत, दुसऱ्याकडून न घेता आपण आपली वस्तू वापरणार आहोत, त्याचा आपल्याला इकॉनॉमीमध्ये खूप सारा फरक पडणार आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट बघूया काय सांगितलंय. नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है इसके बाद हम लोग का ग्लोबल ऑब्जेक्टिव. अभी ग्लोबल ऑब्जेक्टिव के अंदर क्या कहा गया है,
कि ग्लोबल ऑब्जेक्टिव का मतलब क्या होता है? देखिए पहले क्या होता था कि फॉरेन गुड्स पे, जैसे कि हमने हमारे एफसी और सेकेंड के अंदर देखा है कि पहले लिमिटेशन रहते थे, सही है, लिबरलाइजेशन के अंदर क्या थे, लिमिटेशन थे, फिर बाद में क्या रिलैक्सेशन मिला। तो पहले फॉरेन गुड्स के ऊपर क्या था, लिमिटेशन थे कि ज्यादा हम फॉरेन गुड्स एक्सपोर्ट नहीं करते थे, उसके ऊपर क्या लिमिटेशन थे। उसके बाद क्या हो गया, लिमिटेशन हटा देंगे, बरोबर है। सो लिमिटेशन हटा देने के बाद क्या हो गया, वो जो गुड्स थे वो क्या हो गया, गुड्स की क्या इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू हो गई, सही आहे। देशाची देवाणघेवाण काय झाली, चालू झाली। त्याच्यामुळे काय झालं की इझी झालं सगळं आपल्याला प्रोडक्ट्स भेटण्यासाठी, पण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड असल्यामुळे काय झाली, लोकांची डिमांड ही काय होती, खूप वाढतच गेलेली होती। मग ते सांगितलं ह्याच्यामध्ये सुद्धा की मेक अवेलेबल ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह गुड्स अँड सर्व्हिसेस, बिझनेस शुड प्रोड्यूस द गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर ग्लोबली competitive, have huge demand in foreign market. This will be improve the image of the exporting country and also on the more foreign exchange of the countries. याच्यासाठी काय सांगितलं की बिझनेस काय केलं, बिझनेस शुड बी बिझनेस प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस ग्लोबली, बरोबर. ते काय केलं की ग्लोबल लेवलमध्ये जाऊन काय झालं, त्यांची बिझनेस चालू झाली, ट्रान्झॅक्शन चालू झाल्या, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, खूप कॉम्पिटिशन वाढत गेलं. कारण का एखादी ग्लोबली वस्तू नेणं किंवा ग्लोबली आपण त्याला सेल करणं हे इझी आहे का, नाही. जोपर्यंत तुमचं प्रोडक्ट तुमच्या लोकल मार्केटमध्ये चालत नाही, बरोबर, जोपर्यंत लोकल मार्केटमध्ये चालत नाही, तुम्ही पुढे जाऊन तो सेल करणार आहात का, नाही. आपण बघितलं होतं की एखाद्या प्रोडक्टला जर डिमांड जास्ती असेल, त्याची आवड जास्ती असेल कस्टमरच्या प्रती, तर आपण काय करणार आहोत, आपण तो प्रोडक्ट आपण विकणार, बरोबर आहे. मग तेच सांगितलं याच्यामध्ये सुद्धा की तुम्ही तुमचं प्रोडक्ट बघणार की कशा रीतीने तुम्ही काय करताय, तो प्रोडक्ट सेल करताय आणि त्या प्रोडक्टला डिमांड किती आहे, आणि तो प्रोडक्ट तुम्ही काय करणार, मग ग्लोबल लेवलपर्यंत पोहोचवणार आहे. कोणताही प्रोडक्ट तुम्ही नव्याने स्टार्ट करताय आणि तुम्ही सांगा की आम्हाला पहिले ग्लोबल लेवलला जो लॉन्च करायचा आहे, तो शक्य होणार आहे का, नाही होणार. मग ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपण जे एक्सपोर्ट करतो, बरोबर आहे, आपली प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टची प्राइस ही कशी असली पाहिजे, लोकांना प्रोडक्टची क्वालिटी चांगली असली पाहिजे, प्राइस जी असते ती काय असली पाहिजे, रिजनेबल असली पाहिजे. हे सांगितले ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला. ओके, त्यानंतर आपण पाहून बघणार आहोत टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण घेणार आहोत सोल ट्रेडर्स. आता सोल ट्रेडर्स म्हणजेच काय, की जे आपल्याकडे मोस्टली काय होतं की पार्टनरशिप मध्ये लोक बिझनेस ओपन करतात, बरोबर. पण सोल ट्रेडर्स म्हणजे असे बिझनेस की जे ओन फक्त एकटा सुरुवात करतो. बघा मोस्टली इंडियामध्ये सांगितलं याच्यामध्ये सोल ट्रेडर्स आर द मोस्ट कॉमन फॉर्म इन बिझनेस इन इंडिया इन वर्ल्ड and take as much 90% of business in the country. पूर्ण वर्ल्ड मध्ये सोल ट्रेडरचे प्रमाण काय आहे, बिझनेसचं खूप जास्त आहे. कारण का ते एकटा स्वतःने बिझनेस करतो, त्याच्यामुळे काय होतं की द बिझनेस इज ओन रन बाय द पर्सन ओनली, इवन थ्रू कॅन ही एम्प्लॉई पीपल, ही स्टील द सब प्रोप्रायटर ऑफ द बिझनेस. दिस बिझनेस आर द कॉमन सेन्स ऍट द लिटल लार्ज ऑफ रिक्वायरमेंट्स. काय सांगितलं याच्यामध्ये की तो बिझनेस काय करतो, एकट्याने सेट करतो आणि एकटा काय असतो त्याचा तो मालिक असतो, बरोबर आहे. मग ते ह्याच्यामध्ये काय केले आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की द ओनर मस्ट रजिस्टर विथ द सेंड अॅन्युअल अकाउंट टू गव्हर्नमेंट टॅक्स ऑफिस. ओके, जो ओनर काय करणार आहे, तो रजिस्टर करणार आहे त्याचे जे अॅन्युअल अकाउंट असतील ते विथ हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट टॅक्स ऑफिस, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही ऍडव्हान्टेज सुद्धा सांगितलेले आहेत. काय ऍडव्हान्टेज असतो सोल ट्रेडरचे, की तो सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे की तो आपला स्वतःने एकटा बिझनेस स्टार्ट करतो, म्हणजे पूर्ण जे येणारं प्रॉफिट आहे ते फक्त त्याचं एकटाच आहे. जर पार्टनरशिप मध्ये बिझनेस असतं तर काय झालं असतं, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायला लागलं असतं, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की तो एकट्याने बिझनेस स्टार्ट करतोय तर 100% काय आहे, तो ओनर गेट 100% प्रॉफिट, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, देर आर सो फ्यू लिगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड टू द ऑपरेट इन द बिझनेस. काही लिगल फॉर्मॅलिटीज जे असतील जास्त असणार आहेत का, नाही. कारण का एकट्याचा बिझनेस आहे त्याच्यामुळे त्या फॉर्मॅलिटी प्रत्येकाशी करायला लागणार नाहीये. काय फॉर्मॅलिटी असेल तो काय करेल, एकट्या डॉक्युमेंटेशनचं काम एकटा कम्प्लीट करू शकतो आणि त्याचा तो फायदा घेऊ शकतो. नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, द ओनर इज हिज ओन बॉस अँड हिज टोटल कंट्रोल ऑन द बिझनेस. आता एकटंच असल्यामुळे काय होणार आहे, बिझनेसमध्ये तो स्वतःच आपल्या बिझनेसचा काय आहे, बॉस आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, स्वतः काय करणार आहे, तो आपल्या बिझनेसला कंट्रोल करणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं याच्यामध्ये नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस सांगितलेला आहे, मोटिवेशन बिकॉज ही गेट्स ऑल द प्रॉफिट. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की जर त्याला 100% जर ओनर स्वतःचा बिझनेस रन करतोय, स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, आणि त्याला होणारं प्रॉफिट हे काय आहे, स्वतःचा 100% तो प्रॉफिट घेणार आहे, बरोबर आहे. मग जेव्हा त्याला 100% बिझनेस म्हणून प्रॉफिट तो अचीव करणार आहे, तो घेणार आहे, घेतल्यानंतर काय होणार आहे, ते प्रॉफिट तो स्वतःच त्याला मोटिवेट होणार आहे की मला एवढं मी बिझनेस केला आणि मला हे संपूर्ण प्रॉफिट हे माझं आहे. मग निश्चित त्याला काय होणार आहे की जेव्हा तो आणखीन काही बिझनेस पुढे तो वाढवेल, त्याच्यात त्याला काय भेटणार आहे, आणखीन मोटिवेशन भेटणार आहे की नेक्स्ट प्रॉफिट पण काय असू शकतं, पूर्ण माझं असू शकतं, बरोबर आहे. हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये नेक्स्ट आपला ऍडव्हान्टेजेस. नंतर सांगितलेलं आहे
ही हॅज अ पर्सनल कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर्स. ह्याचे काय असतात पर्सनल कॉन्टॅक्ट काय असतात कस्टमर सांगा ते असणार आहेत. म्हणजेच काय की डायरेक्टली येणारे जे काही प्रॉब्लेम असतील ते लोकांकडून न जाता किंवा दुसऱ्या आपल्या एम्प्लॉईकडे न जाता, कारण का तो स्वतः बिझनेस करण्यामुळे त्याचं काय होणार आहे डायरेक्टली तो लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. मग त्याला येणारे इश्यू तो काय करू शकतो लवकर सॉल्व्ह करू शकतो, कारण का त्याचा बिझनेस आहे आणि जो बिझनेसची जी स्ट्रॅटेजी बनवली आहे त्या स्ट्रॅटेजी परफेक्टली होत असेल तर ती स्ट्रॅटेजी चेंज करायची गरज लागणार नाही, कारण का त्याला येणारा कस्टमरचा रिपोर्ट कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. जर कदाचित पॉझिटिव्ह रिपोर्ट नाही तर कस्टमरचा रिपोर्ट त्याच्या प्रोडक्ट पर्यंत निगेटिव्ह येत असेल, बरोबर आहे, मग निगेटिव्ह येत जर आला तर तो काय करणार आहे ती स्ट्रॅटेजी तो चेंज करणार आहे, कारण का ती स्ट्रॅटेजी चेंज करायला खूप दिवस खूप महिने लागणार नाहीये, कारण का तो प्रत्येक टाइमला तो काय करणार आहे कस्टमरकडे काय करणार आहे त्याचा पर्सनल कॉन्टॅक्ट असणार आहे. पर्सनल कॉन्टॅक्ट असेल याचा अर्थ काय येणारे जे काही चेंजेस असतील, येणारे काही जे बेनिफिट असतील तो त्याला इझिली त्याला काहीतरी घेता येतील आणि इन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस होतील बिझनेसमध्ये ते सुद्धा काय करू शकतो इझिली ऍक्सेप्ट करून तो चेंज करू शकतो. ओके, नंतर सांगितलेलं आहे ऍडव्हान्टेज आपल्याला he does not have to share information with anyone, but the tax office they enjoy completely security. हे कसं की पर्सनल इन्फॉर्मेशन जी काय असेल की रिमेनिंग ती बाहेर जाते का आपली कोणती इन्फॉर्मेशन किंवा आपली जी बॅलन्स शीट असेल त्याच्याबद्दल काही बाहेर चर्चा होते का किंवा काही दुसऱ्या चर्चा होते का हे तो बघणार आहे. म्हणजेच काय की पर्सनल इन्फॉर्मेशन तो काय करणार आहे दुसऱ्याकडे शेअर करू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे मी माझी जर स्ट्रॅटेजी दुसऱ्याकडे शेअर केली तर काय होऊ शकतं याच्यामध्ये माझा लॉस होऊ शकतो, बरोबर आहे, कारण का तो एकटा बिझनेस मध्ये असणार आहे, एकटा बिझनेस वर्क करणार आहे. समजा त्याच्याकडे सांगा दुसरा कोणता एम्प्लॉई असता, बरोबर आहे, तो त्याला त्याची भीती असते की माझी स्ट्रॅटेजी बाहेर शेअर कोण करते का, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही आहे. ओके, त्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला ऍडव्हान्टेज आहे नो बडी टू डिस्कस प्रॉब्लेम विथ. आता काय होणार आहे तो एकटा बिझनेस रन करतोय, बरोबर आहे, मग एकटा बिझनेस रन करत असताना त्याला काही जण समजा अचानक प्रॉब्लेम आले ती त्यासाठी नवीन असते, बरोबर आहे, तो कोणासंग शेअर करू शकतो का नाही, डायरेक्टली डिस्कस करू शकत नाही, कारण का त्या ठिकाणी त्या सांगायची कोण नसेल, कारण का तो एकटा बिझनेस रन करतोय त्याची बिझनेसची आयडिया त्याची स्ट्रॅटेजी ही स्वतःची बनवलेली आहे, त्याच्याबद्दल लोकांना काय माहिती नसणार आहे, बरोबर, त्याच्यामुळे लोकांकडे काय करू शकत डिस्कस करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे आपल्याला द ओनर नॉर्मली स्पेंड लॉंग आवर्स वर्किंग. त्याच्यामध्ये काय होणार की जो ओनर असेल त्याला काय होणार जास्तीत जास्त वेळ काम करावं लागेल, कारण का ज्या ठिकाणी समजा काही दोन तीन जण जर आपल्या हाताखाली किंवा एम्प्लॉई असतात तर त्याला काय होतं आपण काम डिस्ट्रीब्यूट करून देतो, बरोबर आहे, आणि आपण तेवढे आज फक्त काम करतो ओनर, बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे एकटा असल्यामुळे त्याला जास्त काळ काम करायला लागणार आहे आणि त्याचा परिणाम काही स्ट्रेस त्याला निर्माण होऊ शकतो त्या कामाचा, हे त्याचा रिस्टोरेंट त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला does not benefit from economic of scale and the owner normally spend the long hours working and ultimate liability. हे काही आहेत डिसएडव्हान्टेजेस जे आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत पार्टनरशिप. पार्टनरशिप मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघूया. पार्टनरशिप म्हणजे असं आहे आपल्याला माहिती आहे की पार्टनरशिप म्हणजेच काय ते अनदर पार्टनर एका दोन किंवा जास्त व्यक्तीपर्यंत आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो बरोबर त्याला पार्टनरशिप असं बोललं जातं. अ पार्टनरशिप इज अ ग्रुप कन्सिस्टिंग 2 or 20 people who run and own business together. They require a deed partnership to particular agreement which is document that state that the partners to work with each other. बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पार्टनरशिप म्हणजे असा एक ग्रुप आहे की दोन किंवा जास्तीत जास्त 20 लोकांपर्यंत आपण काय करू शकतो बिझनेस आपण चालू करू शकतो. अँड आफ्टर दॅट दे रिक्वायर टू डीड पार्टनरशिप अग्रीमेंट. काय असणार त्याची पार्टनरशिप कशी बनणार विथ द हेल्प ऑफ द पार्टनरशिप अग्रीमेंट. ओके, सो त्यानंतर काय सांगितलं त्यांनी which is document that state of the all partner agree work with each other and issue the search who put the most capital into business who are entitled to the most profit. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे समजा मी 3 जणांमध्ये माझा बिझनेस चालू करतोय. ओके, मी आणि आणखी काही माझे 2 पार्टनर्स आहेत. ओके, आणि आम्ही एकत्र येऊन काय केलं बिझनेस स्टार्ट केलाय आणि मी सांगितलं की आता मला बिझनेस मध्ये मला 5 लाख रुपयाची कॅपिटलची गरज आहे. त्याच्यापैकी मी 3 लाख स्वतःनी जे कॅपिटल दिलं बरोबर आहे आणि 3 लाख रुपये मी स्वतःनी त्या बिझनेस मध्ये आणले आणि रिमेनिंग 1 लाख माझ्या 2 पार्टनर्सनी घेऊन आले तर 100% माझा प्रॉफिटचा शेअर काय असणार आहे मोठा असणार आहे. मग हे सांगितलं याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट कराल तर तुमचे 2 किंवा अधिक व्यक्ती असतील तर तुम्ही काय करू शकता बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही काय करणार प्रॉफिट शेअर करू शकता. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या ऍडव्हान्टेज सांगितलेले आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज आर स्प्लिट. तुम्ही काय करा तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते बिझनेस प्रती तुम्ही काय करा पार्टनरशिप मध्ये काय करू शकता वाटून घेऊ शकता. जसं की मी सोल ट्रेड मध्ये सांगितलं तुम्हाला
हे इथं एकच ओनर आहे, त्या संपूर्ण काम काय करायचं एकट्याला करायचंय. पण तुम्ही जर पार्टनरशिप मध्ये बिझनेस रन करताय तर तुमचे पार्टनर्स काय असणार आहे, तुम्हाला तुमच्या हेल्पसाठी असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे आपल्याला. नेक्स्ट एडव्हान्टेज सांगितले तुम्हाला, मोर कॅपिटल दॅन अ सोल ट्रेडर. 100% ह्याच्यामध्ये काय असणार आहे, जेवढा जो सोल ट्रेडर म्हणजे काय असतं की ओनरच काय असतो, पूर्ण्याचा मालक असतो, तो स्वतः कॅपिटल अरेंज करतो. तिथे तो काय असणार आहे, एकटा असणार आहे. पण पार्टनरशिप फॉर्ममध्ये तुम्ही 2 किंवा अधिक लोकांना घेऊन जर तुम्ही पार्टनरशिप चालू करताय, म्हणजे एखादी बिझनेस तुम्ही चालू करताय, तर त्याच्यामध्ये येणारे लोक पण काय असतील, भरपूर असतील, आणि ते आणणारं कॅपिटल पण कसं असणार, जास्त प्रमाणात असणार आहे. बरोबर, ते तुमची काय होऊ शकते, हेल्प होऊ शकते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, मोस्ट इम्पॉर्टंट एडव्हान्टेजेस सांगितले तुम्हाला पार्टनरशिप मध्ये. इफ एनी लॉसेस आर शेअर बिटवीन पार्टनर्स, समजा काही लॉसेस घडत असतील, ओके, किंवा लॉसेस होत असतील, तर तुम्ही काय करू शकता, लॉसेस होतो तुम्ही काय करू शकता, तुमचे पार्टनर्स मध्ये तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. ज्या ठिकाणी जिथे प्रॉफिट तुम्ही शेअर कराल, त्याच ठिकाणी काही लॉसेस जे असतील तुम्ही ते शेअर करू शकता. पण सोल ट्रेडर मध्ये काय असतं, जर लॉस झाला ते एकटा तो काय होऊ शकतो, तर बिझनेस तो लॉस होऊ शकतो, कारण तो त्याच्यामध्ये काय आहे, स्वतः एकटाच ओनर आहे. पण ह्याच्यामध्ये कसं, जेवढे पार्टनर्स आहेत तेवढे ते त्या ओनर प्रमाणेच, म्हणजे त्याच्या जेवढे ओनरला आहेत त्याच पार्टनर्सला तुम्ही काय करणार, तुमचा जो बिझनेस आहे त्याचा जे लॉस आहे ते तुम्ही काय करणार आहात, शेअर करणार आहात. ओके, सो नंबर सांगितलेला आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर काही डिसएडव्हान्टेज सांगितलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये. त्या डिसएडव्हान्टेज पहिला सांगितलेला आहे आपल्याला याच्यामध्ये, अल्टिमेट लायबिलिटी. ओके, त्यानंतर सांगितलेलं आहे नो कंटिन्युटी टू लीगल आयडेंटिटी. अँड द लास्ट वन इज, इफ वन पार्टनर इज इन इनसफिशियंट ऑफ डिसऑनर्ड, एव्हरीबडी हॅज लॉसेस. समजा एखादा पार्टनर जर तुमचा सोडून जातोय, तर ते काय होऊ शकतं, त्यांचं जर तुमचे जे बिझनेस जे तुम्ही उभे केलेत, एम्पायर जे तुम्ही उभे केले, त्याचं तुमच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला लॉस होऊ शकतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज मध्ये, private limited companies have separate legal identity to their owners. These their owners have limited liability. The company has continuity and can sell share friends, family. Although with the consist of all shareholders, this business can now make legal contract and propriety of limited. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हॅव सेपरेट लिगल आयडेंटिटीज. त्यांची काय प्रत्येकाची वेगळी डिफरंट आयडेंटिटी आहे टू देअर ओनर्स. बरोबर, प्रत्येकाची आहे ओनर्स मध्ये. These the owners have limited liability. Okay, then the company has continuity in the sale of share, friends, family, although with the consist of the shareholders. Okay, so the main advantages of this private limited liability, the sale of the share makes rising of finance lot easier. The main point after that, the shareholder have limited liability, therefore it is safer for people to invest, but creditor must be caused, because if the business fails, they will not get their money back. If the business मध्ये काही जर लॉसेस होत आहेत, त्याचे पैसे काय करू शकत, त्याला परत भेटू शकत नाही. ओके, आफ्टर दॅट त्याच्यामध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे बघा, द मेन पॉइंट ऑफ द डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, the articles of association, the content of the rules of how the company will be managed, it state of rights and duties of directors, the rules of the election director holding the official meeting, as well as the issue of the shares. So ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सो ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर वर्क करत असतो, ते मोठं डिसएडव्हान्टेज सांगितलं याचं, की जेव्हा वर्क करतो तेव्हा आपल्याला काय करायला लागतं, की त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग घ्यावी लागते. बरोबर आहे, प्रत्येक वेळेला. पण जेव्हा तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या अंडर असाल, त्यांचे रूल्स तुमच्यावरती असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जास्त करून एकदा ट्रेनिंग झाली की पुन्हा ट्रेनिंग तुमची करता येत नाही. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काय करतात, ट्रेनिंग कंपल्सरी ठेवली जातात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे याच्यामध्ये, the document issue of the registrar of company that will allow to company start of trading. Okay, when the document issue, जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स काय करतील, रजिस्ट्रार जो इश्यू करतील, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, फॉर द स्टार्टिंग फॉर द ट्रेडिंग, तुमची ट्रेडिंग तुम्ही काय करू स्टार्ट करू शकता. बट इफ द गव्हर्नमेंट कंपनीज अंडर स्कम, they will not to wait to invest of your money or trading your money. जेव्हा तुम्ही काय करणार याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट कंपनीच्या अंडर तुम्ही वर्क करता, हे गव्हर्नमेंट कंपनी बद्दल बोलतोय, तर मग त्याच्यावर जास्त काळ तुम्हाला काय थांबावं लागत नाही. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण, पब्लिक लिमिटेड कंपनीज. पब्लिक लिमिटेड कंपनी आर सिमिलर टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, बट दे आर एबल टू सेल शेअर टू द पब्लिक. ते काय करतात, ते शेअर ते काय करतात, पब्लिकसाठी आपल्याला सेल करतात. नंतर सांगितले, अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कॅन कन्वर्ट इन टू द पब्लिक लिमिटेड कंपनी बाय अ स्टेटमेंट इन मेमोरंडम ऑफ असोसिएशन विथ द मस्ट मेड
must made so that it the sales of companies publicly limited company and all account must be made by the public. Here कसं होतं, all accounts made by public. The company has to apply the listing of the stock exchange. The most important point in that comes the company has to apply for the listing of the stock of exchange. Stock of exchange म्हणजे काय करायचं पूर्णपणे ह्याच्यामध्ये ऐकून भर पडला जातो. आफ्टर द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ द कम. आता पब्लिक लिमिटेशनचा ऍडव्हान्टेजेस काय असणार आहे ह्याच्यामध्ये, तर पब्लिक लिमिटेड सांगितलं तुम्हाला की लिमिटेड लायबिलिटीज. ओके, आफ्टर दॅट तुमची काय असणार ह्याच्यामध्ये मेन नो रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स. आता तुम्ही कोणतेही शेअर जर तुम्ही ट्रान्सफर करता एखाद्या नावावरती किंवा एखाद्या अकाउंटवरती, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काय असणार आहे, रिस्ट्रिक्शन नसणार आहे. तुम्ही काय करू शकता, इझिली तुम्ही काय करू शकता, शेअर ट्रान्सफर करू शकता. ओके, सो डिसएडव्हान्टेज सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये. पहिला डिसएडव्हान्टेज काय बघूया, मेनी लिगल फॉर्मॅलिटीज रिक्वायर्ड टू फॉर्म द बिझनेस. त्याच्यामध्ये काय आहेत, खूप सारे लिगल फॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्याला काय करावे लागतात. जर हे गव्हर्नमेंट बिझनेस अंडर असेल, बरोबर आहे, तर काय होणार, फॉर्मॅलिटी आपल्याला जास्त करून पुरे करावे लागतील का नाही, पण जे काही लिमिटेड फॉर्मॅट ते आपण काय करणार, पुरे करणार आहोत. पण तुम्ही जर प्रायव्हेट ह्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनीच्या अंडर येत आहे, तुम्हाला काय करायचं, मेनी लिगल फॉर्मॅलिटी रिक्वायर्ड फ्रॉम द बिझनेस. आफ्टर सांगितलेलं आहे डिफिकल्ट टू कंट्रोल सिन्स इज सो लार्ज. तर तुमची ऑर्गनायझेशन खूप मोठी असेल, तुम्हाला ती कंट्रोल करता काय येणार आहे, करण्यासाठी खूप डिफिकल्टीज फेस करावी लागू शकतात. बरोबर, तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. अँड आफ्टर द लास्ट पॉईंट इज गिवन, ओनर लूज कंट्रोल वेन द ऑर्गनायझेशन ओनर्स होल्ड लेस दॅन 51% ऑफ शेअर्स. त्याच्यामुळे ओनरचं काय शकतो, एखाद्या वेळेस तुमचं काय शकतो, कंट्रोल आहे लूज होऊ शकतो. का, कारण तुम्ही जर 51% पेक्षा जास्त शेअर तुम्ही जर इश्यू कराल, तुम्ही काय होऊ शकतो, तुमचं कंट्रोल लूज करू शकता तुमच्या बिझनेसवर. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला नेक्स्ट पॉईंट सांगितलेलं आहे याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर. आता ह्याच्या नावामध्ये समजते आपल्याला की जॉईंट व्हेंचर म्हणजेच काय, हे दोन्ही वस्तू दोन्ही जी कंपनीज आहेत जी काय काय ना ग्रुप आहेत ते एकत्र येणार. सो जॉईंट व्हेंचर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, टू बिझनेस एग्री टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुगेदर, शेअर कॅपिटल, रिस्क अँड प्रॉफिट. त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की तुमचे जे दोन बिझनेस असतील, जे तुम्ही स्टार्ट करणार आहात ते कम विथ टुगेदर. तुम्ही जे काय करणार आहात, द बिझनेस एग्री टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुगेदर अँड शेअरिंग कॅपिटल, रिस्क अँड प्रॉफिट. ह्याच्यामध्ये तुमचं जे काही कॅपिटल असेल ते तुम्ही काय करणार, एकमेकांवर शेअर करणार नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. त्याचप्रमाणे तुमचे जे रिस्क काय आहेत, जे तुम्हाला धोके उद्भवतील ते किंवा काही प्रॉफिट आहे ते तुम्ही काय करणार, एकमेकांकडे तुम्ही चर्चा करणार, तुम्ही ते शेअर करणार आहात. ओके, त्याच्यामधला पहिला जो पॉईंट आहे आता आपण वाचला, रिस्क आर शेअर. जे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला, समजा असं वाटतं की कोणत्या तरी तुम्हाला बिझनेसमध्ये काहीतरी नुकसान उठवावं लागू शकतं किंवा नुकसान येऊ शकतं, तुम्ही सगळ्यात मोठी तुम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प काय भेटणार जॉईंट व्हेंचरमध्ये, की तुम्ही हे जे शेअर्स आहेत किंवा तुमची जे येणारे जे रिस्क आहेत ते तुम्ही काय करू शकता, तुम्ही एकामेकाकडे शेअर करू शकता, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम्स काय होतील, इझिली सॉर्ट आउट होतील. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये शेअर कॉस्ट आर गुड टेकिंग ऑफ एक्सपेन्सिव्ह ऑफ प्रोजेक्ट. एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला एअरक्राफ्ट. आफ्टर दॅट द मेन पॉईंट पूल नॉलेज फॉरेन अँड लोकल बिझनेस. तुम्ही काय इझी तुम्हाला नॉलेज काय सांगितलं की पूल नॉलेज फॉरेन अँड लोकल बिझनेस. तुम्ही काय करू शकता, एज वेल एज ग्लोबलायझेशन तुमचा बिझनेस होत असेल, तुम्हाला लोकल नॉलेज सुद्धा येऊ शकतं तुमच्या बिझनेस बद्दल रिगार्डिंग. आणि तुम्हाला काय होऊ शकतं, तुमचे जे फॉरेन काही एम्प्लॉईज असतील किंवा फॉरेन तुमचे काही बिझनेस असतील, तुम्ही काय करू शकता, इझी तुम्हाला त्याचं नॉलेज भेटू शकतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये पब्लिक कॉपरेशन. पब्लिक कॉपरेशन म्हणजेच काय सांगितलंय आपल्याला, सो पब्लिक कोऑपरेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढं सांगितलं याच्यामध्ये की पब्लिक कोऑपरेशन द ग्रुप पीपल हु अग्री टू वर्क टुगेदर अँड पूल मनी टुगेदर टू बाय बल्क देअर फीचर्स. काय करू शकतात, एकत्र जे तुमचे फीचर्स असतील, एकत्र तुमचे प्रोडक्ट असतील ते काय होतील, एकत्र येऊन ते काय करू शकतात, बाय करू शकतात. आणि ते काय होणार, त्याच्यामध्ये तुम्ही इझिली तुम्ही ते काय करणार आहात, तुम्ही सेल करणार आहात. ओके, अ बिझनेस ओन बाय द गव्हर्नमेंट, द रन बाय डायरेक्टर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट. Then after that the business usually include the water supply, electricity supply, etc. The government give the directors to set objective that will be have to be follow. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की बिझनेस ओन बाय द गव्हर्नमेंट. बिझनेस काय करणार, हा स्वतः बिझनेस काय करतो, पब्लिक कॉर्पोरेशन मध्ये स्वतः रन करत असतो. बरोबर आहे. बाय डायरेक्टर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट. ओके, त्याला कोण अपॉइंट करणार आहे, डायरेक्टरला त्या गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट करणार आहे. दिस बिझनेस युजली इन्क्लूड द वॉटर सप्लाय. काय असू शकतं, जसं बघतो आपण की गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज काय काय आहेत, त्यांचे बिझनेस काय करू शकतात, तर वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय एक्सेट्रा. त्याच्यामध्ये काय होणार, द गव्हर्नमेंट गिव्ह द डायरेक्टर सेट द ऑब्जेक्टिव्ह दॅट दे विल हॅव टू फॉलो. काय आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, टू कीप पीपल एम्प्लॉईड. प्रत्येक जे माणसं आहेत, जे रोजगार आहे, त्याला काय पाहिजे, रोजगार धंदा उपलब्ध करून ते लोक देणार आहेत त्याच्या अंडर. आफ्टर दॅट सांगितलंय तुम्हाला टू कीप प्राइस लो सो एव्हरीबडी कॅन एफोर्ड द सर्व्हिसेस. इफ द गव्हर्नमेंट अंडरकम द पब्लिक कॉपरेशन 100% दे विल चेक द प्राइस ऑल एफोर्डेबल cost. Why? Because they need to
take the services and they need to provide the goods of customers to that affordable price. काय होणार त्याच्यामध्ये की कस्टमरला जे गुड्स ते सेल करणार आहात, जे गुड्स सेल करणार ते कस्टमर असं कसे असलं पाहिजे, तर त्याच्या गव्हर्नमेंटच्या अंडर येतील तर ते प्रत्येक ह्याला ते कॉस्ट जी असते ती काय करता आली पाहिजे, अफोर्ड करता आली पाहिजे. बरोबर आहे. मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आता आपण बघतो की इव्हन कोरोना वॅक्सिन सुद्धा आता जे चालवलं आहे, बरोबर आहे. जर ती गव्हर्नमेंटच्या अंडर तुम्हाला जर ती वॅक्सिनेशन होत असेल तर त्याची कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे. बिकॉज का ते प्रत्येक जण तो घेऊ शकतो. आणि तुम्ही जर प्रायव्हेटला तुम्ही जर घेतली तुमच्या ज्या वयोगटानुसार, बरोबर आहे, तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी कॉस्ट पे करायला लागते, मे बी ₹250. ओके. म्हणजेच काही प्रत्येक लोकांना ती काय केली पाहिजे, ती अफोर्डेबल असली पाहिजे. ओके. सो हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्यानंतर काही ऍडव्हान्टेजेस सांगितले ते सुद्धा. सम बिझनेस आर कन्सिडर्ड टू इम्पोर्ट टू बी ओन बाय द इंडिव्हिज्युअल. स्वतः बिझनेस काय असणार ते स्वतः ओन चालू असणार किंवा इंडिव्हिज्युअली. जसं तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, वॉटर अँड एअरलाईन. ओके. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे तुम्हाला रिड्यूस वेस्टेज इन द इंडस्ट्री. एक्झाम्पल 2 रेल्वे लाईन इन टू 1 सिटी. बरोबर आहे. आता आपण बघतो की काही लाईन्स आहेत, 2 रेल्वे लाईन्स, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला एका टायमात तुम्ही काय करू शकता, तिथले जे तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो टाइम आहे तो काय होतो तुमचा जास्तीत जास्त कमी होऊ शकतो. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉइंट आर सेइंग other businesses consider the natural monopolies are controlled by the government. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. ओके. अँड डिसएडव्हान्टेज काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपण बघूया. मोटिवेशन माइट नॉट टू बी हाय बिकॉज प्रॉफिट इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह. ओके. So the main disadvantages are saying the second one, subsidies lead to the efficiency. It also consider unfair of private businesses. Okay. So हे काही त्याचे डिसएडव्हान्टेज आपल्याला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे जो मी आता ह्याच्यामध्ये घेतलेला नाहीये, तो आहे ह्याच्यामधला आपण पॉईंट आपण घेणार आहोत, फ्रँचायझी. आता हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण मी ऍक्च्युली हा पॉईंट घेतलेला आहे याच्यामध्ये. सो पॉईंट लिहून ठेवतो की फ्रँचायझीज म्हणजेच काय. आता हा सुद्धा पॉईंट आपल्याला एफसी मध्ये झालेला आहे. बरोबर आहे की काय, जे मोठे ग्लोबली बिझनेस जे आपण रन करत असतो, बरोबर आहे, ते आपण त्याचे काय करतो, जर बिझनेस सक्सेसफुल असतील, आपण ते चांगल्या पद्धतीने आपण बिझनेस आपण रन करत असो, तर आपण काय करतो, त्याची वेगवेगळी फ्रँचायझी ग्लोबली लेवलला आपण काय करतो, स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये काय होतं, आपलं खूप सारा त्याचा आपल्यामध्ये फायदा होतो, जेणेकरून आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते काय होतात, ग्लोबली पर्यंत विस्तार करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही एक्झाम्पल सुद्धा दिले होते, जसे की KFC, मॅकडॉनल्ड्स, ओके, पेप्सी, हे काय आहेत, त्याची फ्रँचायझी वेगवेगळ्या देशात आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतं, सेल जो आहे काय खूप मोठ्या प्रमाणात होतो. ओके. सो त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की द फ्रँचायझी हॅज टू पे टू यूज ऑफ द ब्रँड नेम. मेन ऍडव्हान्टेज आहे याच्यामध्ये की तुमचं फ्रँचायझी असेल तर काय असं खूप मोठा लोगो असतो, त्याचा ब्रँड नेम असतो. जसं तुम्ही बघता की मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज, KFC, बरोबर आहे. इव्हन तुम्ही जर येऊन प्रोडक्ट्स मध्ये बघा, मोबाईल फोन, आयफोन, हा पण खूप काय ब्रँडेड आहे. ओके. त्याची वेगवेगळी फ्रँचायझी आहेत जे ओपन झालेली आहेत. आता इव्हन तुम्ही न्यूली ऑनलाईन आउटलेट सुद्धा आपल्याकडं ओपन झालेलं आहे इंडियामध्ये. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट सांगितलंय, ऑल प्रोडक्ट सोल्ड मस्ट बी ब्रॉट अप फ्रॉम द फ्रँचायझी. तुम्ही जे प्रोडक्ट सोल्ड कराल ते कुठून असतात, तुमच्या फ्रँचायझी कडून तुमच्याकडे येणारे आहे. इव्हन सिंपल तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं तर खेळमध्ये तुम्हाला माहिती असेल की MOD मोड्स ऑफ डेझर्ट आहे, ती पण वन टाइप्स ऑफ एक फ्रँचायझी आहे जी लोक काय करतात, चालू घेतलेले आहेत. इव्हन अमूल ब्रँड सुद्धा फ्रँचायझीज आहेत, प्रत्येक ठिकाणी काही त्यांनी ओपन केले. बट फ्रँचायझीज म्हणजेच काय की त्याचा एक पार्ट त्यांनी सुरू केलेला आहे. पण मोस्ट ऑफ आपण फ्रँचायझी कशाला बोलतो की जे फॉरेन प्रोडक्ट जे असतात, बरोबर आहे, ते आपण काय करतो, सेलसाठी आपण सुरुवात करतो. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये त्याची फ्रँचायझी आपण काय करतो, ओपन करतो. ओके. सो त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे आपल्याला डिसएडव्हान्टेज काय आहे, द फ्रँचायझी कीप द प्रॉफिट. जे मोस्टली जे प्रॉफिट जे होतं ते काय होतं, जास्त ओनरला न जातं ते काय करतात, फ्रँचायझीज काय करतात ते घेतात. म्हणजे काही पर्सेंट प्रॉफिटचा शेअर जो असतो तो कुणाचा असतो, फ्रँचायझीचा असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूया काय आहे. आता हा चॅप्टर आपला संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. लेट्स सी. सो नेक्स्ट आपण चालू करणार आहोत आपला पुढचा चॅप्टर, बिझनेस एन्व्हायरमेंट कडे जाणार आहोत. सो आता आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये किंवा आपल्या पहिल्या व्हिडिओजमध्ये आपण काय बघितलं की बिझनेस काय आहे, बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत की बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजेच काय. आता ह्याच्यामध्ये एकच शब्द दिलाय, बिझनेस एन्व्हायरमेंट, पण हे काय आहे, दोन वेगवेगळे शब्द आहेत. बरोबर आहे. बिझनेस म्हणजेच काय, आता आपण बघितलं तर की बिझनेस एन्व्हायरमेंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड बिझनेस अँड एन्व्हायरमेंट. काय टू कॉम्बिनेशन मध्ये एक वर्ड सांगितलं की बिझनेस अँड एन्व्हायरमेंट. बिझनेस इन्क्लूड ऑल ऍक्टिव्हिटी. कोणते कोणते बिझनेसमध्ये ऍक्टिव्हिटीज असतात जे आपण बघितले, द कन्सर्न विथ द प्रोडक्शन, ट्रेड, बँकिंग, इन्शुरन्स, फिनान्स अँड एजन्सी, ऍडव्हर्टाइजमेंट, पॅकेजिंग अँड
न्यूमेरिकल और अदर रिलेटेड ऍक्टिव्हिटी हे जातात बिझनेसमध्ये, जे डेली ट्रान्झॅक्शन घडत असतात. बरोबर आहे. बिझनेसचा आपण काय मेन हेतू बघितला की अर्न मनी, प्रॉफिट आपण कसा कमवू शकतो. बरोबर आहे. सेल काय होतं याच्यामध्ये, गुड्स ते सेल करतात, बाय करतात, ही प्रोसेस चालू असते. त्याचप्रमाणे प्रोडक्शन, बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स हे प्रोडक्ट चालू असतात. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सांगितलंय आपल्याला इन्व्हायरमेंट मध्ये, जसं सांगितलं मग की बिझनेस आणि इन्व्हायरमेंट हे वेगळी कन्सेप्ट आहे. इन्व्हायरमेंट म्हणजेच काय की इन्व्हायरमेंट रेफर ऑफ ऑल एक्सटर्नल फोर्सेस which have the being on the functioning of business. The environmental include factor outside of the firm which can be lead to opportunity for the threat of the firm. ह्याच्यामध्ये काय बघतो की आपण इन्व्हायरमेंट मध्ये जे डायनामिक चेंजेस होतात, जसं तुम्हाला मी बोललो होतो की इन्व्हायरमेंट ही काय आहे, तर ह्याच्यामध्ये खूप सारे डायनामिक चेंज होत राहतात. बरोबर आहे. आपण बघितलं मार्केटिंगचे लेक्चर सुद्धा की बिझनेस इन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे चेंजेस होत राहतात, इनोव्हेशन होत राहतात. बरोबर. म्हणजे जसे जसे चेंज होत राहतात तसे जसे काय आपण आपल्याला सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये चेंज करावा लागतो, आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागते. मग तेच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे एक्सटर्नल फोर्सेस आहे, ह्याच्यामध्ये जे बाहेरील बदलाव जे होत असतील ते आपल्याला काय करायचे आहेत, बघून घ्यायचे. म्हणजे येणाऱ्या जे ऑपॉर्च्युनिटीज असतील ते आपल्याला अगोदर बघून घ्यायचे की काय ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटेल आणि त्याच्यामध्ये थ्रेट्स काय असू शकतात, काही धोके काय असू शकतात, हे सुद्धा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बघायचं आहे, जे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणजेच काय की बिझनेसमध्ये होणारे जे काही बदलाव असतील, इन्व्हायरमेंट रिलेटेड टू द बिझनेस इन्व्हायरमेंट, काही चेंजेस असतील ते आपल्याला बघायचे आहे, नाही ते कसे ट्रान्झॅक्शन आपण घडू शकतो हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस इन्व्हायरमेंटची स्टडी करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट जो पॉईंट आपण बघणार त्याच्यामध्ये तर आहे बिझनेस अनालिसिस, बिझनेस स्कॅनिंग. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला की बिझनेस स्कॅनिंग म्हणजेच काय की आपण बोलतो ना की बिझनेस आपण स्कॅन करतो, याचा अर्थ काय करतो की आपण एखादा व्यवस्थित त्याला पडताळ करतो त्याची, बरोबर, त्याला चेक करतो. बरोबर आहे. मग बिझनेस अनालाइज किंवा स्कॅन करताना म्हणजे काय केलं जातं आपण की बिझनेसमध्ये कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघतो. बरोबर आहे. मग बिझनेसमध्ये कशाचे जास्तीत जास्त डिमांड आहे, कोणत्या प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे, कस्टमरला एक्झॅक्ट प्रोडक्ट काय पाहिजे, कशावर सॅटिस्फाय होतो, मग त्याच्यामध्ये इंटरनल काय आहे, कस्टमर्स काय आहेत, कॉम्पिटिटर्स काय आहेत. बरोबर आहे. ह्याचा आपण स्टडी आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की काही एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. बरोबर. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण सुद्धा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटच्या संघाने सोशल कल्चर इन्व्हायरमेंट, इकॉनॉमिकल इन्व्हायरमेंट. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मार्केटेड इंटरमिडिएट्स कोणते आहेत, काय आहेत, याचा सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. सो ह्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे बघा. अकॉर्डिंग टू बायर्ड वेलर, business environment refer to the total of all things external firm and industry which affect their organization and operation. Second definition सांगितलेली आहे आपल्याला. business environment encompasses the climate or set of condition of economical, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्याचे मेन डिपेंड असतात बिझनेस कंपोज ऑफ क्लायमेट, सेट ऑफ कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन, सोशल और पॉलिटिकल, industrial, which business operate the conducted. Okay, the third definition, the environment of business consists of all those external things which is export and which is exposed and by the which it may influence directly to indirectly. ओके. मेन फोर्सेस काय असतात की एक्सटर्नली काय ह्याच्यामध्ये जे चेंजेस होत जातात हे खूप महत्वाचे ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ओके. सो त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत की बिझनेस इन्व्हायरमेंटचा स्टडी करत असताना, जसं तुम्हाला मी आता सांगितलं की बिझनेस इन्व्हायरमेंट आपण स्टडी करतोय, ह्याच्यामध्ये येणारे काही एक्सटर्नल फोर्सेस आहेत. ओके. काही जे बदलाव आहे ते कोणते बदलाव आहेत, ते कशामुळे घडतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि इव्हन हे सुद्धा सांगितलेलं आहे याच्यामध्ये की बिझनेस इन्व्हायरमेंटची स्टडी करत असताना तुम्हाला जे होणारे चेंजेस आहेत, होणारे जे अनालिसिस आहेत ते तुमचं जर परफेक्ट असेल, म्हणजेच काय की आपण बघतो ना की अनालाइज करताना आपण काय बघणार आहोत की आम्हाला एक्झॅक्टली आम्ही कशी स्टडी करतोय. बरोबर आहे. मग ती स्टडी जी आमची बरोबर इथे झाली तर आम्ही काय करणार, आम्ही आमच्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार आहोत. समजा जर आपण ती स्टडीज व्यवस्थित केली नाही, आपण ते स्कॅनिंगच व्यवस्थित केलं नाही, तर आपल्याला सक्सेस भेटणार आहे का, नाही भेटणार. मग हेच आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. जो आपला नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. ओके. सो आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे की कोणते कोणते इन्व्हायरमेंटल स्कॅनिंग कशी पद्धतीने करतात आणि त्याचे बेनिफिट काय आहे. ओके. सो इन्व्हायरमेंटल स्कॅनिंग करत असताना नेक्स्ट बघूया आपण. So next point is environmental scanning. So meaning of environmental scanning, it is already noted that environmental forces and mainly external to business enterprise and they have to control on them. Business enterprise have no capacity to control environment, internal or international. The best policy of them analyze the current environment and adjust the business enterprises have to be find favorable factor in the environment for business growth and unfavorable factor and protection purpose so that there will come to the danger. The type of environmental study analysis is also called described as scanning of the environment and for the adjustment in the functioning of the enterprises.
So every environment study, just we saw our last in the last lecture, environmental scanning means to watch something. ओके मीन्स क्या होता है कि कहीं देख रेख रखना, मतलब क्या कि हमें अगर इन्वायरमेंटल स्टडी सही से होगी तो क्या होगा इसके अंदर, हम लोग जो स्टडी करेंगे उसके हिसाब से हम क्या करेंगे, हमारा बिजनेस सेट करेंगे। ठीक है, मतलब क्या इन्वायरमेंटल से क्या करते हैं, हम लोग प्लानिंग करते हैं, उसी हिसाब से हम प्लानिंग करेंगे जिस तरह से अब इन्वायरमेंट जो है, जैसे कि लास्ट इसके अंदर मैंने बताया था कि जैसे ही इन्वायरमेंटल चेंज हो जाता है, मतलब जो सिचुएशन चेंज, उसी हिसाब से हमारी पॉलिसी भी चेंज हो जाती है। तो अगर इन्वायरमेंटल स्कैनिंग और इन्वायरमेंटल स्टडी हमारी अच्छी रहेगी तो क्या होगा, हम जो बिजनेस सेट करेंगे वो हमें प्रॉफिट देगा। सही है। जैसे कि आप देखिए कि बड़े बड़े शहरों में जहाँ पे ग्रीनरी बहुत कम कम रहती है, तो क्या करते हैं, जहाँ पे बिल्डिंग बनाते हैं वो क्या करते हैं, वहाँ पे गार्डन रखते हैं। क्यों? क्योंकि कस्टमर अट्रैक्शन के लिए उनको पता है कि सबसे ज्यादा अगर हमने इन्वायरमेंटल स्टडी की जहाँ पे ट्रीज कम है, जहाँ जहाँ पे ग्रीनरी कम है, उन लोग क्या करेंगे, गार्डन बनाएंगे, तो क्या होगा, और कस्टमर का अट्रैक्शन होगा वहाँ पे। ठीक है, मतलब क्या होता है कि हर एक जो चीज नीडेड है कस्टमर के लिए, उसके हिसाब से हम क्या करेंगे, स्टडी करेंगे। अगर हमारी स्टडी प्रॉपर रहेगी तो हमारा बिजनेस फायदे में रहेगा, प्रॉफिट देगा। ठीक है, स्कैनिंग ऑफ इन्वायरमेंटल फोर्सेस में बी कंटिन्यूअस and the regular scanning of continuous and the describe of the covers of the environmental forces with the help of unupdated data collected from time to time, and regular scanning is done by periodically after 6 months, and scanning is neither regular or continuous undertake in any time per urgency of the situation. Every environmental scanning we need to take the profit, be given the profit also. Why? Because if you don't think about the environmental study, you can be a loss of sometimes. Okay, not sometimes, 100% you get a loss, क्योंकि हमारा इन्वायरमेंटल स्टडी प्रॉपर नहीं रहेगी तो क्या होगा, हमें उसके अंदर लॉस मिलेगा। ठीक है, मतलब कि जैसे कि मैंने अभी बताया कि इन्वायरमेंटल स्टडी और इन्वायरमेंटल स्कैनिंग हम इसीलिए करते हैं कि एक वॉच इसलिए रखते हैं कि अगर कोई भी इनोवेटिव चीज आती है तो उसके साथ हम चल सके, हमारा बिजनेस लेके चल सके। अगर उसके अंदर हमें कोई प्रॉब्लम होगा ना, तो क्या होगा, हम लोग उसको हम रिपेयर करके पॉज करेंगे थोड़े टाइम के लिए, उसके बाद में हमारी स्टडी हम फिर से उसके अंदर चालू करेंगे। लेकिन हमने इन्वायरमेंटल स्टडी अगर बंद किया, अगर हमने एनालाइज ही नहीं की कस्टमर की डिमांड क्या है, मार्केट में क्या कंडीशन चालू है, तो क्या होगा, हमारा जो बिजनेस रहेगा वो लॉस में चला जाएगा। ठीक है, तो इसके लिए इन्वायरमेंटल स्टडी बहुत ही जरूरी है, मतलब हर एक चेंज के लिए। ठीक है, so our next point is importance or benefits of environmental scanning. So first point, environmental scanning. Environmental scanning enable a business enterprise to adjust its policies, activities from time to time as per the prevailing environment. Before we see our environmental scanning, अपन जैसे देखा कि environmental scanning मतलब क्या, कि एक अंदाजा लगाना। ठीक है, एक सर्च करना माहौल के हिसाब से, जहां हम बिजनेस कर रहे हैं वहां का माहौल कैसा है। ठीक है, और हम वहाँ पे कोई प्रॉब्लम है क्या, अगर कोई हम वहाँ पे नया कोई प्रोडक्ट ला रहे हैं तो उसके अंदर कोई प्रॉब्लम होगा क्या, वहाँ की पॉलिटिकल लीगल कंडीशन कैसा है। ठीक है, इसके हम इन्वायरमेंटल स्कैनिंग कहते हैं। ठीक है, तो उसके अंदर ही बताया गया है कि कोई और एक्सटर्नल फोर्सेस होते हैं, लेकिन इन्वायरमेंटल सबसे पहले इन्वायरमेंटल स्कैनिंग के अंदर क्या हेल्प होती है हम लोग को, इसके वजह से क्या होते हैं कि हमारे ऑब्जेक्टिव है वो सेट होते हैं। अगर हमारी इन्वायरमेंटल स्कैनिंग प्रॉपर होगी तो हमारे क्या होगी, ऑब्जेक्टिव सेम ऑब्जेक्टिव क्या होगी, सेट होगी। इसलिए बेनिफिट के अंदर भी यही पॉइंट बताया गया पहले कि इन्वायरमेंटल स्कैनिंग ये बहुत ही जरूरी है हमारे बिजनेस के दृष्टिकोण के लिए, मतलब बिजनेस जैसे हम करेंगे उसके लिए बहुत ही इंपॉर्टेंट है इन्वायरमेंटल स्कैनिंग। ठीक है, उसके बाद में क्या बताया गया उसके अंदर कि ऑल एक्सटर्नल फोर्सेस कौन से उसके अंदर एक्सटर्नल फोर्सेस, तो पॉलिटिकल, लीगल, गवर्नमेंट, कस्टमर, सप्लायर, ये सब क्या है हमारे और एक्सटर्नल फोर्सेस है। ठीक है, सो उसके बाद में क्या बताया गया हमें कि उसके अंदर क्या होता है कि बिजनेस एंटरप्राइज टू कैन बी अंडरस्टैंड द फ्लेक्सिबल एंड द डायनामिक नेचर ऑफ द बिजनेस एनवायरनमेंट थ्रू इन्वायरमेंटल स्कैनिंग एंड सुटेबल एडजस्ट देयर बिजनेस प्लान्स एंड पॉलिसीज। जैसे कि उसके अंदर एक क्या है, एक डायनामिक नेचर होता है। मतलब क्या होता है डायनामिक नेचर, यानी कि चेंज होता है इसके अंदर। जैसे कि आज हमने सोचा कि हमारा सेल सबसे ज्यादा होगा, ठीक है, लेकिन उसी टाइम पे क्या होता है कि कोई हमारा कॉम्पिटिटर या कोई नया ट्रेंड चेंज हो जाता है। जैसे कि मैंने कहा कि हमें क्या करना है, इन्वायरमेंट की स्टडी करना है, मतलब क्या, हमें इन्वायरमेंट के हिसाब से चलना है, हमारी पॉलिसी बनाना है, हमारा प्रोडक्ट इंट्रोड्यूस करना है। तो इसलिए मैं बोल रहा हूँ कि अगर इन्वायरमेंटल स्कैनिंग हमारी अच्छी रहेगी तो हमारा बिजनेस क्या होगा, प्रॉपर सेट होगा, हमारा फायदा होगा। ठीक है, तो इसके अंदर बताया कि डायनामिक नेचर मतलब क्या है, चेंज हो रहता है हमेशा। क्या होता है, एक तरह का इन्वायरमेंट नहीं होता, उसके अंदर तब्दीली आती है, चेंज हो रहता है।
तो इसलिए बताया गया है कि जैसे इन्वायरमेंटल चेंज होगा उसी तरह से हमें क्या करना होगा, हमारी जो इन्वायरमेंटल पॉलिसी होगी क्या होगी, चेंज करनी होगी। और इसके लिए बताया कि अगर हमने एज्यूम किया कि आज हमारा सेल सबसे ज्यादा होगा या हम फ्यूचर में जाके इसका सेल सबसे ज्यादा करेंगे, उसी टाइम पे अगर वो ट्रेंड कम हो गया, उसकी फैशन कम होगी, तो क्या करेंगे, हमें लॉस उठाना पड़ सकता है। इसलिए इन्वायरमेंटल के हिसाब से हमें क्या करना पड़ता है, हमें इनोवेटिव प्लान बनाने पड़ते हैं। ठीक है। सो आवर नेक्स्ट पॉइंट इज इन्वायरमेंटल अपॉर्चुनिटीज। सो अपॉर्चुनिटीज मतलब क्या कि हमारे इस, अगर हम इन्वायरमेंट की स्कैनिंग करेंगे तो सबसे पहले क्या होगा, हमारे बहुत सारे हमें अपॉर्चुनिटीज मिलेंगी। जैसे कि हम आगे जाके हमारा जो भी एम है वो क्या करेंगे, सेव कर पाएंगे, तो हमारा जो गोल है वो क्या होगा, अचीव कर पाएंगे। सो अगर स्कैनिंग हमारी प्रॉपर होगी तो हमारे अपॉर्चुनिटीज भी क्या होंगे, हमें ज्यादा मिलेंगे, हम ज्यादा बिजनेस कर पाएंगे। ठीक है। तो उसके अंदर उसके बाद बताया गया है कि उसके बाद है इंटर रिलेशन। अभी इंटर रिलेशन मतलब क्या, कि जो भी बिजनेस बिजनेस का एनवायरमेंट होता है उसके अंदर हर एक का इंटर रिलेशन होता है, मतलब कि हर एक एक लोग से काम करते हैं। जैसे कि हमारे कंज्यूमर, सप्लायर, कस्टमर, इन सारे का क्या होता है, इंटर रिलेशन होता है। तो इसी हिसाब से क्या होता है, हमारा जो वर्क है वो पूरा रन होता है। सो जैसे कि हमने डायनेमिक पॉइंट देखा, उसके अंदर क्या होता है कि और स्पेसिफिक जनरल फोर्सेस। सो इसके अंदर क्या होता है कि जो हमारे स्पेसिफिक जनरल फोर्सेस है, इसके वजह से हमारे जो बिजनेस बिजनेस के ऊपर जो इम्पैक्ट आ रहा है, उसकी वजह से क्या होता है कि सपोज सप्लायर ने रॉ मटेरियल की कॉस्ट महंगी कर दी, तो इसका डायरेक्ट इफेक्ट क्या होता है कि हमारी जो प्रोडक्ट की कॉस्ट है वो क्या होती है, महंगी हो जाती है। सो इसकी वजह से हमारे बिजनेस पे बहुत सारा प्रेशर आता है या हम सेल नहीं कर पाते। तो ये बताया कि आपके स्पेसिफिक जनरल फीचर्स ये है कि जिसकी वजह से जो चेंजेस हो रहे थे मार्केट के अंदर, उसके हिसाब से हमें क्या करना है, चलना है। So next point is market competitions. So in market competitions, in environmental scanning enable a business enterprise to face market competitions effectively. It can study to strengths and weaknesses of the competitors. It can it can be the weakness of the competitors is fully its business through effective production and marketing strategy. In addition, the plus point of the competitors to be incorporated in the operations. So uncertainty, if we are think we are good sell in future or we are selling more products in future, so it not happen because sometimes it comes for changing trend और competitors are giving the more discount। ऐसा होता है कि बहुत सारे के अंदर कि अगर हम थिंक करते हैं कि अगर हम आगे जाके बहुत सारे चेंजेस या हम बहुत सारे उसके अंदर हम आगे जाके बहुत सेल करने वाले हैं, तो अनसर्टेनिटी मतलब क्या कि जो हम सोचते हैं उसके उसका क्या होता है, उसका ही उलट होता है। मतलब क्या होता है कि हम थिंक करेंगे कि आगे जाके हमें इतना सेल करना है, तो वो सेल क्या सही से नहीं हो पाता, या कोई कॉम्पिटिटर्स कोई नया ट्रेंड आ जाता है, या कोई कॉम्पिटिटर उससे बेटर या उससे रेटेड डिस्काउंट रेटेड प्रोडक्ट क्या करता है, दे देता है। तो इसकी वजह से जो चेंजेस होता है मार्केट के अंदर वो अनसर्टेनिटी, मतलब पता नहीं रहता कि क्या होगा, कौन सा रिस्क हम आगे जाके हमें आने वाले। अनसर्टेनिटी मतलब क्या होता है कि जब हम थिंक करते हैं अबाउट एनी सिचुएशन कि आगे जाके हम सबसे ज्यादा हमारा जो टारगेट है वो अचीव करेंगे, गोल अचीव करेंगे, लेकिन किसी वजह से वो क्या होता है, पूरा नहीं हो पाता, तो उसे। सो नेक्स्ट पॉइंट इज business environment has two components. First, internal environment. So what is meant by internal environment? So planning within the organization. When we said about the planning, vision, mission, goal, जो इंटरनल इन्वायरमेंट मतलब क्या, जो प्लानिंग विद इन द ऑर्गेनाइजेशन जो अंदर होती है उसे हम क्या कहेंगे, इंटरनल इन्वायरमेंट कहते हैं। जैसे कि इट इंक्लूड हैड द फैक्टर्स दैट are controllable and hence can be modified and altered by the organization. It compared to a value system like objective, plan, policies, mission, vision, and the management structure, human resources, financial resources, physical market resources, corporate image, labor, management relationship, etc. Business can make changes in this factor according to the change function of enterprises. So internal environment, after that, take part of external environment. So external environment is an attempt to understand the outside of forces for the organization boundaries that are helping shape organization include those factors which behind the control business and enterprises. So after that the enterprises come the micro and micro environment. So two components are come inside. After that, the first point in the external environment are suppliers. So supplier, they are the person who supply the raw material and require components of the company. They play a very important role in smooth functioning of the business. They must be reliable and business must be multiple supplier. Example, they should not depend not on supplier. It may be adversely effect of during conditions strikes
clock out and other production related. तो जैसे कि मैंने कहा था कि लास्ट पॉइंट के अंदर कि सप्लायर्स भी मेन पार्ट अदा करते हैं अपने बिजनेस के अंदर। अगर उसने हमारी कॉस्ट बढ़ा दी, अगर जो हम रॉ मटेरियल खरीदते हैं उसकी कॉस्ट बढ़ा दी, तो क्या होगा, हमारा प्रोडक्ट महंगा होगा। ठीक है, तो उसी तरह सप्लायर का भी एक्सटर्नल एनवायरनमेंट के अंदर बहुत बड़ा हिस्सा होता है। सो नेक्स्ट पार्ट इज customers. So customers are regarded as king of the market, hence monitoring their sensitivity up to top priority of any business organization. So success of the every business depend upon the level of their customer satisfaction. Organization may have different categories of customers like individuals, household, industries, other commercial establishment, governments and other institute of extra. सो उन्हें क्या कहेंगे, कस्टमर का भी बहुत बड़ा हिस्सा रहता है हमारे एक्सटर्नल एनवायरनमेंट के अंदर। कस्टमर को क्या किंग माना जाता है, या भी राजा। अगर कस्टमर हमारे प्रोडक्ट सेटिस्फाई नहीं है, जो हम स्ट्रेटेजी करेंगे उसका कोई यूज नहीं होगा। सो मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट इन अवर बिजनेस इन्वायरमेंट, कस्टमर्स। अगर कस्टमर हमारे प्रोडक्ट सेटिस्फाई है तो हमारा प्रोडक्ट आगे रन होगा, काफी उसको अच्छा रिस्पॉन्स मिलेगा। इसलिए हमने जो स्ट्रेटेजी की है वो किसके लिए करते हैं, हम कस्टमर के लिए करते हैं कि आगे जाके हमारा बिजनेस क्या हो, सक्सेसफुल हो। तो सबसे बड़ा हिस्सा इसके अंदर होता है कस्टमर्स का। ठीक है, सो नेक्स्ट पार्ट इज मार्केट इंटरमीडिएट्स। सो मार्केट इंटरमीडिएट्स, दे वर्क has link between business as a final consumer. Type of market intermediaries are middleman, marketing agency, financial intermediaries and physical intermediaries etc. देखिए, फाइन मार्केट इंटरमीडिएट अब हम देख रहे हैं एक्सटर्नल एनवायरनमेंट पर। तो इसके अंदर अगर जहाँ पे हम सप्लाई की बात करें, उसके बाद कस्टमर तक बात करें, तो कस्टमर तक जो प्रोडक्ट पहुंचता है उसे हम क्या कहते हैं, जो लेके आते हैं उसे हम क्या कहते हैं, मार्केट इंटरमीडिएट कहते हैं। मतलब क्या कि हमारा जो प्रोडक्ट, एग्जाम्पल दीजिए, अगर आप कोई भी प्रोडक्ट आप डायरेक्ट खरीदते हो होम शॉप 18 से या अमेजोन से, जो आपका जो उसके बीच में जो आपको प्रोडक्ट ला के देता है उसको हम क्या कहते हैं, मार्केट इंटरमीडिएट कहते हैं। और हम और क्या कहेंगे, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन। आप देखते हैं कि अगर आप कोई भी प्लांट या कोई भी फ्लैट या कोई भी अगर रेंट पे भी ले रहे हो फ्लैट, तो क्या होता है, आपको जो मार्केट इंटरमीडिएट है, मतलब जिसके अंदर जो एजेंसी के जो लोग हैं, जो काम करते हैं एजेंट, वो क्या करते हैं, आपको हेल्प करते हैं, उसे हम कहते हैं मार्केट इंटरमीडिएट। ठीक है, या अगर आप फाइनेंशियल प्लानिंग भी कर रहे हो, तो सबसे पहले आपको जो फाइनेंशियल प्लानर रहेगा वो क्या रहेगा, आपका मार्केट इंटरमीडिएट। मतलब क्या कि आपको उसका पूरा इंफॉर्मेशन डिटेल्स के साथ देता है, वो है अपना मार्केट इंटरमीडिएट। ठीक है, so next point is public. So public is a main important factor in external environment. Any group of who has actual interest in business enterprise is termed as public. Example, media. Local public may be established for mutual benefit or the company and local community. Whereas the media public will be used of dimension of the useful information, professional business firms maintain of departmental or maintain of relation, handle and welcome of suggestions, etc. So public playing the main important role in the external environment, taking the feedback of our product and getting the changes of information. So ह्याच्यामध्ये काय सांगितलं की पब्लिक हे एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं। कारण का, जर आपण कस्टमरपर्यंत प्रोडक्ट आपला पोहोचत आहे, कस्टमर म्हणजेच काय तर आपले पूर्णपणे पब्लिक, त्यांच्याकडून घेतलेला रिव्ह्यू, त्यांच्याकडून घेतलेला फीडबॅक हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो आणि महत्वाचा ठरतो। अजून सांगितलंय की जसं की इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये सगळ्यात जास्ती जर आपण बघितले तर स्ट्रेंथ अँड विकनेसेस हे सगळ्यात जास्ती महत्वाचे आहेत। कारण आपली स्ट्रेंथ आपण अजून वाढवू शकतो, बरोबर आहे, आणि जसे त्याच्यामध्ये अजून काय सांगितलं की आपली विकनेस जी आहे ते आपण कमी करू शकतो। बट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये आपण सगळ्यात जास्ती जर आपले थ्रेड्स आणि ऑपॉर्च्युनिटीज हे आपल्याला सगळ्यात जास्त थ्रेड्स सगळ्यात जास्त सहन करायला लागतात। कारण का, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये काय सांगितलंय की ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कॉम्पिटिशन असणार आहे, जेणेकरून जसं सांगितलं की सप्लाय सुद्धा आपली जर प्राइस अप करतोय, प्राइस जर वाढवतोय, त्याचं नुकसान आपल्याला सोसावं लागतं। मग त्याच पद्धतीने जर आपण पब्लिकचा विचार केला की त्याचा फीडबॅक आणि त्याचं कॉम्पिटिशन हे आपल्याला खूपच आपल्याला उपयोगी ठरतं आणि बघितल्याप्रमाणे आपण त्याच्यावरती आपण काम करत असतो। ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज competitors. So every move of the competitors affects the business organization have to constantly identify and monitor its competitor activities and adjust according to their strategies. देखिए, कॉम्पिटिटर्स, इसके अंदर कॉम्पिटिटर का क्या इम्पोर्टेंट रोल है कि हर दिन कोई ना कोई नया ब्रांड आता है, सही है। सो उस ब्रांड के साथ और कोई कॉम्पिटिटर हमारे सामने खड़ा होता है। अगर हमारा कोई एक प्रोडक्ट हम बेच रहे जिसकी डिमांड बहुत ज्यादा हो और अचानक से कोई नया प्रोडक्ट आ गया जो उसी फीचर के साथ कम रेट में मिल रहा है, तो क्या होगा, हमारे लिए कंपटीशन क्रिएट होगा। तो इसी वजह से हमें इसके एक्शन एनवायरनमेंट के अंदर कॉम्पिटिटर्स का भी बहुत इंपॉर्टेंट रोल होता है। ठीक है,
So next point is पॉलिटिकल इन्वायरमेंट. ओके, सो पॉलिटिकल इन्वायरमेंट के अंदर क्या बताया गया है, देखिए हर बिजनेस जो ऑपरेट कर रहा है वो किसी ना किसी कंट्री में से कर रहा है, सही है, किसी स्टेट में से कर रहा है. जैसे कि अपने यहाँ बिहार एक स्टेट की क्या होती है, एक गवर्नमेंट होती है. सो जो बिजनेस कर रही है कंपनी, वो क्या करती है कि वहाँ उन लोग क्या करते हैं वहाँ पे सबसे पहले कि वो देखते हैं कि वहाँ की पॉलिसी कैसी है, वो गवर्नमेंट कैसी पॉलिसी प्रोवाइड कर रहे हैं, ठीक है, वहाँ की गवर्नमेंट कैसी है. हाँ, तो क्या होता है इससे, जो डिसीजन ले रहे हैं वो बिजनेस के लिए, जो गवर्नमेंट जो डिसीजन ले रही है वो बिजनेस के लिए कैसी है, वहाँ की कंडीशन और वहाँ पे जो प्रोडक्ट्स है वो बराबर उसके ऊपर कंट्रोल हो रहा है नहीं हो रहा है, ये क्या करती है, ये वहाँ की गवर्नमेंट करती है पूरा काम. तो इन बातों से एक चीज जाहिर होती है कि इन सब बिजनेस पर गवर्नमेंट का क्या होता है, इन्फ्लुएंस होता है. यानी हर बिजनेस पर गवर्नमेंट अपना कंट्रोल रखती है, हाँ कंट्रोल रखती है. यानी कि कस्टमर को सही से चीज गुड्स और सर्विसेज बराबर मिल रही है कि नहीं मिल रही, या कोई बिजनेस कंपनी उनके साथ चीट करी कि नहीं करी, इसके ऊपर पूरा क्या करती है गवर्नमेंट ध्यान रखती है. यही आता है पॉलिटिकल इन्वायरमेंट के अंदर, कि जैसे कि बताया गया है कि बिजनेस डिसीजन आर ग्रेटली इन्फ्लुएंस by the development in the political environment. A change in the government brings about a change in the attitude, change in the attitude in performance, objective, etc. But firm need to keep track of all political environment, anticipated changes in the government policies, and frame production and making start accordingly. The political environment is one of the less predictable element on the organization and government policy. It play a very crucial and strategic management of the business. सो जैसे कि मैंने भी बताया कि क्या करती है हर एक गवर्नमेंट का सबसे इम्पोर्टेंट काम क्या होता है कि कस्टमर तक जो चीज़ पहुंच रही है उस सीधे से पहुंचने के लिए, मतलब क्या, हर एक पॉलिटिकल गवर्नमेंट देखती है कि उसके अंदर जो काम कर रहे हैं, जैसे कि वो जो गवर्नमेंट जैसी काम कर रही है उसके हिसाब से उन तक पूरी पॉलिसी है जो बनी है, या कोई प्रोडक्ट बना है वो सही से हो रहा है, कोई स्मगलिंग तो नहीं हो रही, इसके ऊपर पूरा गवर्नमेंट का ध्यान रहता है इन सब पॉलिसी के ऊपर. ठीक है, सो आफ्टर दैट इसके अंदर हमें देखना है factors of the political environment. So factors of the political system, it consists of the ideological forces, election of procedures, etc. Efficient and honest political system of essential of the growth in the organization. ठीक है. So next point in political industry, that consists of legislative and executive and judiciary. सो लेजिस्लेटिव मीन्स इसके अंदर क्या होता है, लेजिस्लेटिव में सबसे पहले होता है लोकसभा और राज्यसभा. ये क्या करता है, जो लॉ बनाया हुआ है उसको अमल में लाता है, और उसमें अगर कोई चेंजेस है तो वो भी यही करता है. और दे आर द डिसीजन मेकिंग अथॉरिटी ऑफ लॉ एंड कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से जो रूल्स और रेगुलेशन बने हुए हैं वो ठीक से चल रही कि नहीं चल रही, इसके ऊपर भी उसका ध्यान होता है. और ऐसा कोई चीज है क्या जो कॉन्स्टिट्यूशन में चेंज करने से जरूरी, अकॉर्डिंग टू करेक्शन भी जो बिजनेस इन्वायरमेंट के हिसाब से जरूरी है, और अकॉर्डिंग टू करेक्ट रूल्स और रेगुलेशन के हिसाब से जरूरी है, उसके अंदर भी कोई चेंज करना हो तो वो यही लेजिस्लेटिव करता है. ठीक है, और इसके अंदर कुछ भी डिसाइड करता है, दैट्स उसे ही कहते हैं लोकसभा और राज्यसभा. और जैसे कि मैंने बताया कि अकॉर्डिंग टू लॉ और अकॉर्डिंग टू बिजनेस सिचुएशन कुछ जरूरत है क्या उसको चेंज करने के लिए, ये भी कौन देखता है, ये भी देखता है लोकसभा और राज्यसभा. उसके बाद कोई भी एक एक्ट बनता है, फॉर एग्जांपल कंपनी एक्ट, तो फाइनेंस मिनिस्टर डिसाइड करता है और बन जाता है, ऐसा नहीं है. देखिए फाइनेंस मिनिस्टर क्या करता है, सबसे पहले उसको प्रिपेयर करता है, और उसके साथ बहुत सारे प्रोफेशनल लोग हैं, वो उसको साथ में मिलके क्या करते हैं, प्रिपेयर करते हैं. फिर वो एक बिल बनता है, बिल बनने के बाद क्या करता है वो लोकसभा और राज्यसभा में जाता है, जिसको ऊपर क्या होते हैं, प्रेसिडेंट के साइन होते हैं, और उसके बाद ही क्या होता है, वो एक्ट पास होता है. ठीक है, तो इसी तरह बनता है एक्ट जो जिसका पूरा डिसीजन लोकसभा और राज्यसभा के यानी लेजिस्लेटिव के हाथ में होता है. सो लेजिस्लेटिव इज अ क्रिएशन ऑफ लॉ. वो क्या करते हैं, क्रिएट करते हैं, या जो क्रिएट किया हुआ है उसके ऊपर ध्यान रखते हैं कि कोई चेंजेस करना है या नहीं करना है. ठीक है, तो इसको कहते हैं. सो नेक्स्ट पॉइंट, एग्जीक्यूटिव यानी क्या कि हमने जो लॉ बनाया है वो सही से एग्जीक्यूट हो रहा है, इम्प्लीमेंट हो रहा है कि नहीं हो रहा है, इसके अंदर हमें यही देखना है. सो पॉलिटिकल पार्टी एंड प्रेसिडेंट एग्जीक्यूटिव कर रहे हैं कि नहीं कर रहे, उसके ऊपर काम सही से चल रहा है कि नहीं चल रहा है, जो लॉ बनाया है ठीक से चल रहा है क्या, ये काम होता है एग्जीक्यूटिव के अंदर. उसके बाद है जुडिशरी यानी क्या, कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट इसे हम कहते हैं.
तो ये क्या करता है कि जैसे कि ठीक से हमारा लॉ बना है कि नहीं, जो एग्जीक्यूट सही से हो रहा है कि नहीं, और लास्ट में आता है पब्लिक उसको फॉलो करी कि नहीं करी। तो अगर पब्लिक उसको फॉलो नहीं करी तो सिर्फ और सिर्फ हक किसके पास होता है उन्हें सजा देने का, तो जुडिशरी के पास होता है। ठीक है, तो यहाँ तक है ये पॉइंट। जैसे कि हमने पहले बताया कि सबसे पहले हम क्या करते हैं, हम नया लॉ बनाते हैं, लॉ क्रिएट करते हैं, अगर उसकी कोई चेंजेस होंगे तो हम उसके अंदर चेंजेस लाते हैं। ठीक है, उसके हम उसे कहते हैं लेजिस्लेटिव। उसके बाद आता है एग्जीक्यूटिव। एग्जीक्यूटिव यानी अपने जो हमने जो लॉ बनाया है वो ठीक से चल रहा है कि नहीं, ये हमें देखना है। उसके बाद आता है जुडिशरी। जुडिशरी यानी क्या, जो लॉ बनाया है हमने, जो उसके बाद हमने जो एग्जीक्यूट किया है, इम्प्लीमेंट किया है, उसको लोग फॉलो करे कि नहीं करे, उसकी पॉलिसी फॉलो करे कि नहीं कर रहे, ये आता है जुडिशरी के अंदर। ठीक है, अगर वो नहीं करते हैं तो उसको सिर्फ सजा देने का हक किसके पास होता है, कोर्ट के अंदर, कोर्ट के पास होता है। ठीक है, सो नेक्स्ट पॉइंट इज इम्पैक्ट ऑफ पॉलिटिकल इन स्ट्रेटेजिक मैनेजमेंट। कौन सी चीजें हैं जो हमारी पॉलिटिकल इन्वायरमेंट पे यानी स्ट्रेटेजिक मैनेजमेंट के अंदर इम्पैक्ट करती है। देखिए, फर्स्ट है गवर्नमेंट पॉलिसी। सो गवर्नमेंट पॉलिसी क्या करती है, गवर्नमेंट पॉलिसी अपने जो रूल्स एंड रेगुलेशंस हैं वो खुद गवर्नमेंट बनाती है। मतलब क्या होते हैं, गवर्नमेंट के अलग अलग क्या होते हैं, पॉलिसी होते हैं। जैसे कि अभी गवर्नमेंट ने कहा कि आपको प्लास्टिक का जो बैग है वो बंद करना होगा, आपको उसका बिजनेस है वो बंद करना होगा। तो उसके रूल्स और रेगुलेशन क्या होते हैं, फिक्स्ड होते हैं, कोई उसे रोक नहीं सकता। तो हमें क्या करना पड़ता है, उसको बंद ही करना पड़ता है। और अगर गवर्नमेंट ने ऐसे भी कहा कि हर एक गुड्स के ऊपर या कोई गुड्स के ऊपर 12% आपको जीएसटी देना होगा, तो आपको वो पे करना ही होगा। मतलब क्या, वो आप उसके लिए लीगल मेथड से आप उसके लिए अप्लाई कर सकते हैं कि आप ऐसा ना करें, लेकिन अनलीगल के लिए इसके अंदर कोई जगह नहीं है। लेकिन लीगल मेथड से, लेकिन उसके लिए लीगल मेथड के लिए क्या होगा, बहुत सारा टाइप जगह। मतलब गवर्नमेंट क्या करती है, अलग अलग पॉलिसी बनाती है जिससे हमें क्या करना पड़ता है, फॉलो करना पड़ता है। ठीक है, सो नेक्स्ट पॉइंट इज गवर्नमेंटल एक्सटर्नल रिलेशन। सो सबसे इंपॉर्टेंट पॉइंट है गवर्नमेंट एक्सटर्नल रिलेशन। देखिए, अगर हम एमएनसी में जॉब करते हैं या हमारा कोई, हम बिजनेसमैन है और हम कोई दूसरी कंट्री में जाके जॉब करते हैं और वहाँ की कंट्री से हमारी कंट्री के रिलेशन अगर अच्छे हो गए तो क्या होगा, हमें वहाँ पे जॉब करने मिलेगा। लेकिन अगर हमारे रिलेशन उस कंट्री से अच्छे नहीं होंगे तो हम वहाँ पे जॉब नहीं कर पाएंगे, यानी कोई वहाँ पे हम लोग को प्रॉब्लम हो सकती है। ठीक है, सो गवर्नमेंट एक्सटर्नल रिलेशन बहुत ही इंपॉर्टेंट फैक्टर है इन पॉलिटिकल इन्वायरमेंट के अंदर। अगर हमारे, जैसे मैंने कहा कि अगर हम उनके साथ अच्छी तरह से बिजनेस करना चाहते हैं, उस कंट्री में बिजनेस करना चाहते हैं, तो क्या करना होगा, हमारे उस कंट्री के जो रिलेशन है वो सबसे पहले अच्छे होना जरूरी है। ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज स्टेबिलिटी ऑफ द गवर्नमेंट। अभी जैसे मैंने कहा, देखिए हर एक गवर्नमेंट में हर एक कंट्री में अलग अलग पॉलिटिकल पार्टीज होती है। ठीक है, जैसे कि अभी कोई पॉलिटिकल पार्टी कहेगी कि हमें एफडीआई में इन्वेस्ट करना चाहिए, एफडीआई को अलाउ करना चाहिए हमारे इधर कि हम इन्वेस्ट कर सके। कोई कहेगी कि नहीं, 100% नहीं होना चाहिए। तो अगर अगर ऐसा कुछ हुआ तो क्या होता है, सबसे ज्यादा इम्पैक्ट इसका बिजनेसमैन के ऊपर होता है। अगर 5 साल की कोई गवर्नमेंट ने कहा 5 साल पहले कि हमारा सबसे इसके अंदर सब लोग ने इन्वेस्ट करना चाहिए, एफडीआई होना चाहिए। एफडीआई मतलब क्या, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट, ये होना चाहिए। और 5 साल के बाद अगर कोई नई गवर्नमेंट आती है, उन्होंने कहा कि 100% नहीं होना चाहिए, तो क्या होता है, अगर स्टेबल गवर्नमेंट नहीं रहेगी तो क्या होता है, ये सबसे ज्यादा इम्पैक्ट होने वाला है वो हमारे हमारे हर एक बिजनेसमैन, मतलब जो बिजनेस कर रहा है उसके ऊपर होता है। तो ये है स्टेबिलिटी ऑफ द गवर्नमेंट। सो नेक्स्ट पॉइंट इज importance of monitoring the political environment. It is important for organization monitor their political environment because changes in the environment can directly impact on our business strategy and operating number of ways. So the stability of the political system affect the attractiveness as a particular nation of the market. So government pass legislation that directly affect the relationship between the firm and its customer and its suppliers and other firms. After that, the government view business organization as an important vehicle of society and reforms. The government is additionally responsible for protecting the public interest of the large scale. The economic environment is influenced by the action of the government. The government is itself major consumer of goods and services. The government must ensure that the public interest is served
the inside curve, the government and providing the services of all types of goods. Government policies can be influenced the dominate social and cultural. सो देखिए इस पॉइंट के अंदर ऐसा बताया गया है कि इम्पोर्टेंस ऑफ मॉनिटरिंग पॉलिटिकल इन्वायरमेंट, कि पॉलिटिकल एक ऐसा फैक्टर है जो कभी भी क्या हो सकता है, चेंज हो सकता है, सही है। जबकि लीडर चेंज होता है तो बिजनेस पॉलिसी भी क्या होती है, चेंज हो जाती है। तो अगर हमारी स्ट्रेटेजी पॉलिटिकल पार्टी स्टेबल नहीं होगी तो इसका डायरेक्टली इफेक्ट कहाँ होता है, डायरेक्टली इफेक्ट होता है हमारा बिजनेस के ऊपर, ठीक है, और इन्वायरमेंट के ऊपर, सही है। जैसे कि अगर उसके अंदर, अगर बिजनेस के अंदर पॉलिटिकल पार्टी ने कोई नई चेंजेस लाए, सपोज कोई नई पार्टी आई उसने चेंजेस लाए, तो क्या इफेक्ट होता है, जैसे कि हम देख रहे हैं डायरेक्टली इफेक्ट होता है सबसे पहले बिजनेस के ऊपर, कस्टमर्स के ऊपर, सही है, और पब्लिक के ऊपर। मतलब क्या इफेक्ट क्या होगा इसके अंदर, इफेक्ट होता है कि जैसे कि अभी देख रहे हैं जीएसटी क्या है, सबसे ज्यादा इफेक्ट इसके ऊपर हुआ, कस्टमर के ऊपर हुआ। उसके बाद क्या हुआ, पब्लिक के ऊपर क्या हुआ, डिमॉन्स्ट्रेशन हुआ, जैसे कि नई चेंजेस लाए, तो उसके ऊपर से क्या होता है, डायरेक्टली इफेक्ट उसके ऊपर होता है, सही है। सो उसके अंदर ही हमें देखना है। सो हमारा नेक्स्ट पॉइंट क्या है, द गवर्नमेंट व्यू ऑफ द बिजनेस ऑर्गेनाइजेशन एज इंपॉर्टेंट व्हीकल फॉर द सोशल रिफॉर्म्स। जैसे कि अभी मैंने बताया कि अगर जब सबसे ज्यादा कस्टमर का और कस्टमर का जहाँ पे यूज कम हो रहा है, जैसे कि कोई भी कस्टमर कोई चीज यूज कम कर रहा है, तो उसका क्या होता है, तो गवर्नमेंट क्या करती है, पॉलिसी चेंज कर देती है या उसके अंदर कुछ चेंजेस लाती है। जैसे कि अब बीएसएनएल, देखिए बीएसएनएल ने क्या किया, उन्होंने अभी वो प्राइवेट में चला गया, जिससे पहले जो गवर्नमेंट के अंडर था, लेकिन अब क्या अभी वो प्राइवेट के अंदर आ गया। तो जैसे ही मतलब उसकी जो सोर्स कम हो गई तो उन्होंने क्या किया, उसको चेंज कर दिया। और उसके बाद क्या हुआ, द गवर्नमेंट ऑफ एडिशनली रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्टिंग ऑफ पब्लिक इंटरेस्ट and the large and the government economic environment is influenced by the action of the government। ठीक है, जैसे कि बताया कि अगर पेट्रोल के अंदर पेट्रोल की प्राइस डे बाय डे बढ़ रही है, ठीक है, तो इसके अंदर क्या होता है, अगर कस्टमर चाहे भी तो उसको क्या रोक नहीं सकता और उसको अवॉइड भी नहीं कर सकता। मतलब हमें जो रुपये जो सॉरी जो जिसके जो प्राइस में हमें मिल रहा है उसी हिसाब से हमें क्या होगा, वो लेना होगा, सही है। सो ये होता है इसके अंदर। और इसके अंदर नेक्स्ट पॉइंट क्या है, द गवर्नमेंट इज इटसेल्फ मेजर कंज्यूमर ऑफ गुड्स एंड सर्विसेज एंड द गवर्नमेंट पॉलिसीज कैन बी इन्फ्लुएंस्ड एंड डोमिनेटेड ऑफ द कल्चर। सो नेक्स्ट पॉइंट इज इकोनॉमिकल इन्वायरमेंट। देखिए इकोनॉमिक इन्वायरमेंट मीन्स क्या, कि आपके इकोनॉमी में जो चल रहा है, मतलब आपके जो अर्थशास्त्र में जो अभी चल रहा है उसके बारे में क्या आपको हर एक व्यक्ति को पता होना चाहिए, ठीक है। बीइंग अ बिजनेसमैन इकोनॉमी के हिसाब से पूरी इंफॉर्मेशन उसे क्या होनी चाहिए। इकोनॉमिक इन्वायरमेंट मीन्स दोज इन्वायरमेंट जो इम्पैक्ट ऑफ आवर बिजनेस थ्रू इकोनॉमिक कंडीशन और इकोनॉमिक पॉलिसीज। इकोनॉमिक इन्वायरमेंट एक सिग्निफिकेंट इन्वायरमेंट है जो बिजनेस को क्या करता है, चालू रखता है, रन करता है, ठीक है। जो उसके अंदर क्या होता है, हर रोज क्या होता है, चेंजेस भी हो सकता है। सो इकोनॉमी में जो भी चलने वाला है वो आपको बिजनेस में उसके ऊपर डायरेक्ट इम्पैक्ट हो सकता है, ठीक है। कैसे इम्पैक्ट होगा बिजनेस के ऊपर, सबसे पहले कि हमारा जो इन्फ्लेशन रेट है उसकी वजह से क्या होगा, कि अगर रुपीज की प्राइस बढ़ गई तो भी उसके ऊपर हमारा इम्पैक्ट, इकोनॉमी के ऊपर इम्पैक्ट होगा। अगर उसकी प्राइस कम भी हो गई रुपये की तो भी हमारे इकोनॉमिक पे क्या होगा, इम्पैक्ट होगा, सही है। इंटरेस्ट रेट जैसे कि एफडी, बैंक लोन, इसके जो इंटरेस्ट रेट है उसके हिसाब से भी क्या हो सकता है, हमारे बिजनेस पे क्या हो सकता है, इम्पैक्ट हो सकता है थ्रू इकोनॉमिक इन्वायरमेंट के अंदर, बता रहा हूँ, ठीक है। उसके बाद क्या है, डॉलर करेंसी रेट, करेंसी एक्सचेंज रेट। अगर कोई भी एमएनसी में अगर कोई इंटरनेशनल बिजनेस कर रहा है तो अगर इकोनॉमी के हिसाब से उसका भी रेट ज्यादा हो गया, जैसे कि अभी फिलहाल डॉलर का रेट बहुत बढ़ रहा है, ठीक है। सो थोड़ी कंडीशन की $1 इज इक्वल टू 76.30। सो अगर ऐसा रेट अगर उसका बढ़ेगा डॉलर का तो सीधा इम्पैक्ट कहाँ होगा, हमारी इकोनॉमिक कंडीशन पे होगा। तो यही बताता है इकोनॉमिक कंडीशन के अंदर कि इंडस्ट्री एंड द बिजनेस डिपेंड हेवीली ऑफ इकोनॉमिक इन्वायरमेंट। द सर्वाइवल ऑफ बिजनेस एंड इंडस्ट्री mainly depend on the purchasing power of the people, and the purchasing power is largely product of economic environment. Some factors in the economic environment, the economic structure of adopted at the country capitalist and the capitalist and sociality and mixed economy। mixed economy यानी क्या, कि जैसे कि हम देखते हैं कि हमारे इंडिया में हम क्या करते हैं, हमारे इंडिया मिक्स इकोनॉमिक कंट्री है। मतलब क्या होता है, हम यहाँ पे जो पॉलिटिकल लीडर्स है हम क्या करते हैं, उन्हें चुनते हैं, फिर वो क्या करते हैं, उनके जो प्रोफेशनल लोग हैं वो पॉलिसी बनाते हैं और वो प्लान, उसका पॉलिसी बनाने के बाद प्लान
प्लान चालू करते हैं, मतलब क्या हम उसको फॉलो करते हैं, मतलब क्या हम मिक्स इकोनॉमिक कंट्री में रह रहे हैं, ठीक है। सो नेक्स्ट पॉइंट इज द इकोनॉमिक पॉलिसीज अंडरकम इंडस्ट्रियल पॉलिसी and monetary policy. After that, economic planning and infrastructure facility like bank, insurance company, transactions and transportation methods and financial institutions, etc. So economic industry like money supply, disposable, personal income, saving, exchange rate, income and distribution, etc. जैसे कि मैंने बताया कि सबसे ऊपर क्या होता है, इनका इफेक्ट भी हो सकता है. So next point is social environment. So the social environment consists of the sum total of society, beliefs, customs, participates, and behavior. And every society consists of own social environment. Some of the customer believe, practice, and behave and similar across the culture of the sum are the social environment in a business can be internal and success or failure. So after that, in social environments come social culture. So the social culture environment, the influence exists of social culture factor that are not within the control of the business is no social culture environment. This factor include attitude of the people to work, family system, caste system, religion, education, and marriage, etc. So example in the given, the McDonald's does not serve beef of the pork products in the Indian market. सही है. देखिए सोशल कल्चर इन्वायरमेंट, सोशल इन्वायरमेंट के अंदर क्या होता है कि हम हमारे हिसाब से, मतलब हमारे इंडिया के अंदर हम जो प्रोडक्ट सेल कर रहे हैं जिसके अंदर पोक नहीं होना चाहिए, बीफ को बैन है, तो उसी तरह क्या होना चाहिए कि उसी हिसाब से जो कल्चर फॉलो कर रहे हैं उसी हिसाब से वो बिजनेस में कल्चर फॉलो होना जरूरी है. जैसे कि इंटरनल इन्वायरमेंट के अंदर भी एक पार्ट आया था सोशल इन्वायरमेंट के बारे में. मतलब क्या कि सोशल एंड कल्चर इन्वायरमेंट जो पहले से चलता आ रहा है, ट्रेडिशनल है, कस्टम है, उसी हिसाब से हमें आगे उसे रन करना है हमारे यहाँ पे बिजनेस में भी. मतलब क्या एग्जांपल देखिए, नवरात्रि में क्या होता है, स्पेसिफिक कपड़े पहने जाते हैं, तो उसी टाइम उस कपड़ों की क्या होती है, बहुत ज्यादा डिमांड होती है. तो उसी टाइम डिमांड होने की वजह से हमें क्या होती है, अपॉर्चुनिटी भी क्रिएट होती है. तो उसी हिसाब से हमें क्या करना है, वो हमें बिजनेस चालू रखना है. ठीक है. जैसे दिवाली के लिए सबसे ज्यादा फटाके की डिमांड होती है, सही है, होली के अंदर कलर्स की डिमांड होती है. तो उसी तरह हमें क्या करना है, जो सोशल जो कल्चर चलता आ रहा है उसी तरह क्या करना है, हमें वही हमें आगे रन करना है. जो कस्टम्स है उसी तरह हमें रन करना है.